विद्यार्थी मित्रांनी मैत्रिणींनो, आज या भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आपण प्रशासकीय विचारवंत यामध्ये टेलर या विचारवंताची शास्त्रीय व्यवस्थापनाची तत्वे पाहत आहोत। आजपर्यंत आपण त्यांची वेगवेगळी शास्त्रीय व्यवस्थापनाची तत्वे पाहिली, ज्यामध्ये मजुरीचं तत्व असेल, विभेदात्मक मजुरी, कार्यात्मक फोरमनशिप असेल, नियोजन विभाग असेल, ह्या सर्व त्यांच्या शास्त्रीय व्यवस्थापनाच्या तत्वांचा आपण या ठिकाणी विचार केला आहे। याचबरोबर टेलरने शास्त्रीय व्यवस्थापनाची तत्वे सांगत असताना ज्या काही महत्त्वाच्या बाबींवरती प्रकाश टाकलेला आहे, त्यामध्ये अपवादात्मक व्यवस्थापन ही एक महत्त्वाची बाब आहे। आता ही बाब नेमकी कोणत्या संदर्भामध्ये आहे, तर या ठिकाणी टेलर या विचारवंतांनी व्यवस्थापनामधील अपवादात्मक तत्वाचा उहापोह वरिष्ठ आणि कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या संबंधाच्या बाबतीमध्ये केलेला आहे। या ठिकाणी टेलर असे म्हणतात की जो काही म्हणजे व्यवस्थापक आणि कनिष्ठ वर्ग आहे यांच्यामध्ये सातत्यानं संपर्क असतो। वरिष्ठाकडून किंवा व्यवस्थापनाकडून कामगार वर्गाला आज्ञा प्राप्त होतात। मुळात प्रथमतः त्यांनी कार्याचं विभाजन केलेलं आहे। आपण त्यांचं कार्य विभाजनाचं तत्वसुद्धा पाहिलं की शास्त्रीय पद्धतीनं कार्याचं वाटप केलं पाहिजे। तर हे शास्त्रीय पद्धतीनं कार्याचं वाटप करत असतानाच कोणती कार्य व्यवस्थापक वर्गाची आहेत, कोणती कार्य म्हणजे मध्यम स्तरावरील कर्मचारी वर्गाचे आहेत, कोणती कामं ही प्रत्यक्ष कामगार वर्गाची आहेत, ह्या सर्व गोष्टी शास्त्रीय पद्धतीनं निश्चित करून दिलेल्या आहेत। आणि त्याचबरोबर प्रत्येक कामगाराला त्याच्या क्षमतेचा विचार करून त्याची आवड निवड पाहून काम देण्यात आलेलं आहे। मग ही सर्व कामे करत असताना वारंवार कनिष्ठ अधिकाऱ्यांचा वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क येत असतो, किंवा प्रत्येक कनिष्ठ अधिकारी हा आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या आज्ञेचं पालन करत असतो। जिथं कुठं अडचणी येतील त्या अडचणींचं निराकरण करण्यासाठी तो वरिष्ठाकडे जात असतो। तेव्हा याच संदर्भामध्ये टेलर हा विचारवंत या ठिकाणी हे आपलं तत्व मांडताना आपल्याला दिसून येतो। ते असं म्हणतात की कनिष्ठ कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडं सोपविलेलं किंवा त्यांच्या अधिकार क्षेत्रामध्ये येणारी जी काही कामं आहेत ती सर्व कामं त्यांनी केली पाहिजेत। म्हणजे असं कुठल्याही कर्मचाऱ्यांना या ठिकाणी म्हणता कामा नये की हे काम मला जमेल का, किंवा हे काम मी करू शकणार नाही, किंवा हे काम करण्यासाठी मला वरिष्ठाची परवानगी घ्यावी लागेल, अशी परिस्थिती उद्भवणार नाही याची काळजी प्रत्येकानं घेतली पाहिजे। या अनुषंगानं हे तत्व टेलर या विचारवंतांनी मांडलेलं आहे। मग हे सांगत असताना ते पुढे असं म्हणतात की प्रत्येक जो काही कर्मचारी आहे त्या कर्मचाऱ्याला त्याच्या अधिकार क्षेत्रामध्ये येणारी प्रत्येक जी काही कार्य आहे ती प्रत्येक कार्य सर्व कार्य त्याच्या अधिकार क्षेत्रामधलं प्रत्येक कार्य त्याला आलं पाहिजे आणि ते त्यानं केलं पाहिजे। केवळ अपवादात्मक परिस्थितीमध्ये त्यांनी ज्या काही समस्या आहेत त्या समस्या आपल्या वरिष्ठासमोर ठेवल्या पाहिजेत। म्हणजे खूप अपवाद हा फार कमी असतो, फार अल्प म्हणजे वेळा त्यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याला ज्या काही समस्या असतील किंवा त्याच्या ज्या काही अडचणी असतील त्या अडचणी त्या ठिकाणी सांगायला पाहिजेत। परंतु बाकीची जी काही कामं आहेत ती कामं त्याला स्वतःला त्या ठिकाणी करता आली पाहिजेत, त्याला ते निर्णय घेता आले पाहिजेत आणि ज्या काही समस्या आहेत त्या समस्या सोडवण्याची त्याची स्वतःची क्षमता ही वाढली पाहिजे। या अनुषंगानं टेलरनी हे अपवादात्मक व्यवस्थापनाचं तत्व मांडलेलं आहे।
ते असं म्हणतात की या तत्त्वाची आवश्यकता का आहे, कारण आपण काय केलेलं आहे, प्रत्येक व्यक्तीच्या कारखान्यामध्ये अगदी व्यवस्थापक वर्गापासून ते कामगार वर्गापर्यंत प्रत्येक पदावरील व्यक्तीच्या कामाचं योग्य पद्धतीनं वाटप केलेलं आहे. तेव्हा प्रत्येकाला आपली जबाबदारी योग्य पद्धतीनं पार पाडता आली पाहिजे. त्यामुळं जर ही प्रत्येकानं आपली जबाबदारी पार पाडली, जर कनिष्ठ आपल्या वरिष्ठांना आपल्या कुठल्या कामासाठी विचारणा करत नसतील, तर त्या ठिकाणी त्या म्हणजे वरिष्ठ अधिकाऱ्याचा वेळ त्याला त्याच्या कामासाठी देता येतो. जर या ठिकाणी वारंवार कनिष्ठ अधिकारी आपल्या वरिष्ठाला आपल्या सर्वसामान्य समस्या, साधारण समस्या जर त्या ठिकाणी म्हणजे त्या बाबतीत विचारणा करत असतील किंवा कुठलीही अडचण त्या ठिकाणी आली की वरिष्ठाकडे जात असतील, तर यामध्ये दोघांचाही वेळ वाया जाणार आहे. एकतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे वरिष्ठ अधिकाऱ्याचा मौल्यवान वेळ त्या ठिकाणी जाणार आहे, कारण त्यांना त्यांची कामं करायची असतात. त्यांची कामं सोडून त्यांना यांच्या कामासाठी वेळ द्यावा लागेल, हे सुद्धा त्या ठिकाणी आहे. आणि शिवाय या ठिकाणी जो कनिष्ठ कर्मचारी आहे, त्या कनिष्ठ कर्मचाऱ्याला स्वतःला डेव्हलप करता येणार नाही. जर तो वारंवार दुसऱ्याकडंच वरिष्ठाकडंच जाऊन जर त्या ठिकाणी सर्व समस्या सोडवून घेण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्या समस्या सोडवण्याचं कसब त्या व्यक्तीमध्ये उत्पन्न होणार नाही. आणि त्यामुळं या ठिकाणी प्रत्येकाला आपली क्षमता ही वाढवता आली पाहिजे. मग ती सर्व प्रकारची क्षमता, तुमची शारीरिक क्षमता असेल ती वाढवता आली पाहिजे, तुमची बौद्धिक क्षमता असेल ती सुद्धा वाढवता आली पाहिजे, तुमची निर्णय क्षमता वाढवता आली पाहिजे. म्हणजे सर्वांगानं त्या व्यक्तीचा जो विकास आहे तो विकास त्या ठिकाणी झाला पाहिजे. आणि त्यामुळं प्रत्येक व्यक्तीनं जर आपली जबाबदारी पार पाडली, तर एकंदरीत जी कामं आहेत ती कामं वेळेमध्ये पूर्ण होतील, कोणाचाही वेळ त्या ठिकाणी वाया जाणार नाही, दोघांचाही. कारण कनिष्ठ कर्मचाऱ्याला तात्काळ जर त्या ठिकाणी ती गोष्ट शिकला तर त्याला आपली कामं ही जलद गतीनं करता येतील. आणि जर समजा त्याला त्या ठिकाणी ती समस्या सोडवण्यासाठी आपल्या वरिष्ठाच्या म्हणजे मार्गदर्शनाची गरज भासत असेल, तर जेव्हा त्याला मार्गदर्शन हवं आहे त्यावेळेला वरिष्ठ त्या ठिकाणी उपलब्ध असणार नाही. आणि वरिष्ठ अधिकारी उपलब्ध नसल्यामुळं त्या ठिकाणी मग याला बसून राहावं लागेल, आणि बसून राहिल्यामुळे ह्याचा वेळ त्या ठिकाणी वाया जाऊ शकतो. तर केवळ अपवादात्मक, खूप कमी वेळा, खूप म्हणजे अत्यावश्यक अशा प्रसंगीच कनिष्ठ कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्याकडं आपली जी काही म्हणजे गरज, म्हणजे जे मार्गदर्शन आहे ते मागितलं पाहिजे, किंवा आपली जी काही म्हणजे अडचण असेल, समस्या असेल ती त्या ठिकाणी विचारायला हवी. अदर टाईम त्या ठिकाणी त्यांचा वेळ हा जो आहे तो वाया घालवता कामा नये. तर प्रत्येक कर्मचाऱ्यामध्ये ती परिस्थिती, तशी क्षमता ही निर्माण झाली पाहिजे. दुसरं या ठिकाणी जे पुढील तत्त्व त्यांनी सांगितलेलं आहे ते म्हणजे प्रमाणीकरण. आता प्रमाणीकरण हे आपण यापूर्वीसुद्धा पाहिलेलं आहे, परंतु ते आपण प्रमाणीकरण कशाचं पाहिलेलं आहे, तर कामगारांच्या कार्याचं प्रमाणीकरण पाहिलेलं आहे, नाही की नाही. परंतु केवळ कामगाराच्या कामाचं प्रमाणीकरण करणं किंवा यंत्राच्या म्हणजे यंत्राचं जे काही कार्य आहे त्या कार्याचं प्रमाणीकरण एवढंच अपेक्षित नाही. तर टेलर यांनी असं म्हटलेलं आहे की या म्हणजे शास्त्रीय व्यवस्थापनामध्ये प्रमाणीकरणाला एक त्यांनी महत्त्वाचं साधन मानलेलं आहे, किंवा महत्त्वाचा आधार त्यांनी मानलेला आहे. आता प्रमाणीकरण कशाचं करायचं आहे, तर त्यामध्ये यंत्र आले, उपकरणं आली, सामग्री आली, कार्यविधी, म्हणजे कोणत्या पद्धतीनं काम केल्यानंतर ते किती प्रमाणामध्ये होतं त्याला कार्यविधी म्हणायचं, आहे की नाही. उपकरण तर तुम्हाला माहिती आहेत, सामग्री माहिती आहे. यंत्राची गती, म्हणजे यंत्र कोणतं किती कार्यक्षमपणे त्या ठिकाणी त्याची गतीचं प्रमाण किती आहे ते सुद्धा त्या ठिकाणी पाहायचं आहे. कार्यपरिस्थिती, म्हणजे कोणत्या कार्यपरिस्थितीमध्ये किती प्रमाणामध्ये कार्य त्या ठिकाणी पूर्ण होतात ते सुद्धा त्या ठिकाणी पाहायचं आहे. आणि कच्चा माल, या सर्व घटकांचं प्रमाणीकरण करायचं आहे. की जसं तर कच्चा माल मी तुम्हाला कालच्या ह्याच्यामध्ये सांगितलं, कापसाचं उदाहरण मी तुम्हाला दिलं होतं, पहा, आहे की नाही. कापसाला जर आपल्याला जर लवकर त्या कापसाचा उपयोग केला तर त्याच्यापासून आपल्याला अधिक बेनिफिट मिळतो. तर हा जो कच्चा माल आहे, ही कच्चा माल किती आपण घेतल्यानंतर त्याच्यामधून आपल्याला किती पक्क्या वस्तू त्या ठिकाणी मिळणार आहेत. म्हणजे 1 क्विंटल कापसामध्ये
किती मीटर कापड बनणार आहे ते त्या ठिकाणी आपल्याला त्याचं प्रमाण निश्चित करता आलं पाहिजे. जर समजा एखाद्या क्विंटलमध्ये एखादा मीटर कमी कापड निघालं तर त्याचीसुद्धा कारणं शोधून काढली पाहिजेत की का असं झालं, त्याच्यामध्ये कुठला जास्त घटक, त्याच्यामध्ये अनावश्यक घटक कुठला आलेला होता, काय त्याच्यामध्ये त्रुटी होती. म्हणजे एवढे बारीक सारीक गोष्टीचा अभ्यास उगीच टेलर ह्या विचारवंतांनी 3000 प्रयोग आपल्या कारकिर्दीमध्ये केलेले नाहीत. 3000 प्रयोग करून त्यांनी ह्या सर्व गोष्टी निश्चित केलेल्या आहेत. त्यामुळं टेलर हा जो विचारवंत आहे, हा विचारवंत जर आपण मनावर घेतला, मी या ठिकाणी पूर्वी म्हटलं की टेलर ह्या विचारवंताचे विचार जर आपण मनावर घेतले तर त्या विचारामधून आपण स्वतःला खूप डेव्हलप करू शकतो. आपल्यामध्ये खूप अद्भुत असं परिवर्तन आपल्यामध्ये आपण निर्माण करू शकतो. एवढे त्याचे विचार हे आपल्याला बदलण्यासाठी किंवा आपला विकास घडवून आणण्यासाठी महत्त्वाचे आहेत. जर कोणी या ठिकाणी समजा तुम्हाला MPSCची तयारी करायची असेल, UPSCची तयारी करायची असेल, तर ती तयारी करायची म्हणजे तुम्हाला झोपून त्या ठिकाणी तुम्हाला स्वप्न पडून ते साध्य होणार नाही. तर त्यासाठी काय करावं लागेल, तुम्हाला मेहनत करावी लागेल. मेहनत करावी लागेल म्हणजे काय करावं लागेल, तुम्हाला तुमची क्षमता वाढवावी लागेल, तुमचा स्टॅमिना वाढवावा लागेल. तुम्हाला एका दिवसामध्ये तुम्ही किती वाचन करू शकता, तुमच्या एका दिवसामध्ये वाचलेलं जे काही आहे ते तुमच्या किती लक्षात राहते, आहे की नाही. एका दिवसामध्ये तुम्ही अभ्यास केल्यानंतर तुमचा त्या विषयाचा किती भाग तुम्ही कव्हर केलेला आहे हा सुद्धा त्या ठिकाणी तुम्ही स्वतः त्याची पाहणी केली पाहिजे किंवा त्याचं तुम्ही निरीक्षण केलं पाहिजे, त्याची नोंद घेतली पाहिजे. की जर मग तुमचा जर टप्पा असेल की समजा आता काही कालावधीमध्ये आपल्याला एखादी स्पर्धा परीक्षा द्यायची आहे आणि त्यावेळी जर तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही निश्चित टाईम टेबल तयार केला आणि त्या टाईम टेबलमध्ये तुमचं प्रमाण ठरवून दिलं की मला एका दिवसामध्ये एवढा भाग हा कंप्लीट करायचा आहे, तर एकूण किती चॅप्टर आहेत, किती त्या ठिकाणी आपल्याला अभ्यास करायचा आहे, तर तेवढा अभ्यास करण्यासाठी मला किती वेळ लागणार आहे, ह्या सर्व गोष्टीचं तुम्हाला जर अगदी नियोजनबद्ध तुम्ही जर त्या ठिकाणी त्याचं प्लॅनिंग जर तुम्ही व्यवस्थित केलं तर निश्चितपणे तुम्हाला सुद्धा यश या ठिकाणी मिळू शकतं. कोणतंही काम करायचं असेल तर तुम्हाला तुमच्या क्षमता ह्या वाढविल्या पाहिजेत, विकसित केल्या पाहिजेत. तुमच्यामध्ये जी काही क्षमता आहे त्या क्षमतेचा परिपूर्ण वापर केला पाहिजे. तुम्ही बसलं पाहिजे, तितका वेळ तुम्ही त्याचा विचार केला पाहिजे, ते तुम्ही जाणून घेतलं पाहिजे. त्याचं परत किती आपल्या लक्षात राहिले हे सुद्धा आपण त्या ठिकाणी ते काळजीपूर्वक स्वतःच त्या ठिकाणी ते म्हणजे जाणून घेतलं पाहिजे. अनेक गोष्टी या ठिकाणी आहेत की खरंच टेलर हा विचारवंत व्यक्तीला एक घडवणारा त्याचे विचार या ठिकाणी आहेत. आणि म्हणून त्यांनी जे काही प्रमाणीकरणाचा जो मुद्दा मांडलेला आहे की ह्या वेगवेगळ्या घटकांचं प्रमाणीकरण करायचे. पहा, अगदी कर्मचाऱ्यापासून ते कच्च्या मालापर्यंत मग मधले सर्व घटक आले, यंत्र आलं, उपकरण आलं, सामग्री आली, कार्यविधी आली, यंत्राची गती आली, कार्यपरिस्थिती आणि कच्चा माल, ह्या सर्व घटकांचं प्रमाणीकरण व्यवस्थापकांनी करायला हवं, अशा सूचना या ठिकाणी त्यांनी दिलेल्या आहेत. आणि प्रमाणीकरण संशोधन व अवलोकनाद्वारे त्या ठिकाणी निश्चित केलं जावं. प्रमाणीकरण हे काय करावं, संशोधन करून करा. उगीच असंच ठीक आहे एवढं होते असं म्हणण्याला अर्थ नाही. तर काय केलं पाहिजे, तिथं तुम्ही याची अगदी रितसर नोंद घेतली पाहिजे, तुम्ही त्याचं ऑब्झर्वेशन केलं पाहिजे. पॉईंट टू पॉईंट त्या ठिकाणी ह्या सर्व गोष्टी आपण शास्त्रीय पद्धतीनं अभ्यासल्या पाहिजेत, तरच त्या ठिकाणी ते आपल्याला अचूक असं त्याचं प्रमाणीकरण करता येतं. या प्रमाणीकरणामुळं काय होतं, सर्वात महत्त्वाचं, प्रमाणीकरणामुळं अपव्यय थांबवता येतो. सर्व प्रकारचा अपव्यय थांबवता येतो. तुमच्या साधनसामग्रीचा अपव्यय थांबवता येतो, कच्च्या मालाचा अपव्यय तुम्हाला टाळता येतो, कर्मचाऱ्यांच्या श्रमाचा अपव्यय तुम्हाला या ठिकाणी टाळता येतो, यंत्राची जी काही या ठिकाणी समजा म्हणजे आवश्यकता असेल ती सुद्धा या ठिकाणी आपल्याला म्हणजे आवश्यक तेवढीच त्या ठिकाणी आपण यंत्र खरेदी करू, म्हणजे अनावश्यक यंत्रांची त्या ठिकाणी गरज भासणार नाही. म्हणजे एकंदरीत आपण त्या ठिकाणी ह्या सर्व गोष्टींचा अपव्यय थांबवू शकतो. तसेच यामुळं उत्पादनाचा खर्च कमी होतो. सर्वात महत्त्वाचं आणखी त्यामध्ये एक प्लस पॉईंट म्हणून आपल्याला उत्पादित वस्तूचा जो दर्जा आहे तो दर्जा त्या ठिकाणी टिकवून ठेवता येतो, त्याच्यामध्ये सुधारणा करता येते. आणि याशिवाय
उत्पादनामध्ये एकरूपता ठेवता येते किंवा ती निर्माण होते. एकरूपता म्हणजे या ठिकाणी तुमची आज तयार झालेली वस्तू आणि 1 वर्षानंतर तयार झालेली वस्तू ह्याच्यामध्ये डिफरन्स जो आहे तो या ठिकाणी मिळणार नाही. तर अगदी सेम त्या ठिकाणी अगदी सारख्या क्वालिटीच्या वस्तू आपल्याला त्या ठिकाणी मिळवता येतात. म्हणजेच या ठिकाणी जर प्रमाणीकरण केलं तर प्रमाणीकरणामुळं अनेक फायदे टेलर यांच्यामध्ये आपल्याला मिळू शकतात. तर कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होते. कार्यमूल्यांकनाची पद्धतीसुद्धा त्या ठिकाणी आपल्याला निश्चित करता येते. कार्यमूल्यांकन म्हणजे कामगारांच्या कामाचं मूल्यांकन करणंही सोपं जातं. तर ह्या सर्व गोष्टी प्रमाणीकरणामुळं शक्य होतात असं मत टेलर या विचारवंताचं आहे. पुढचं त्यांनी सांगितलेलं जे तत्व आहे ते म्हणजे कुशल खर्च व लेखा पद्धती. कुशल खर्च म्हणजे टेलर यांनी असं म्हटलं आहे की आता कंपनी कारखाना कोणतंही कार्य करायचं म्हटल्यानंतर कारखान्यामधलं असेल, अगदी प्रशासकीय क्षेत्रामधलं, लोकप्रशासनामधलं कार्य असेल, प्रत्येक ठिकाणी खर्च ही बाब आहेच. तर त्यामुळं या ठिकाणी कुशल खर्च व लेखा पद्धती, उत्तम दर्जाचा त्या ठिकाणी आपल्याला खर्च आणि लेखा पद्धती ही म्हणजे वापरता आली पाहिजे. तर टेलर यांनी असं म्हटलं आहे की औद्योगिक क्षेत्रामध्ये कुशल खर्च पद्धतीचा अवलंब केला पाहिजे. म्हणजे खर्च करत असताना कुशल पद्धतीनं तो खर्च केला पाहिजे. त्याची नोंद म्हणजे कुठे किती पैसा खर्च झाला याची नोंद या ठिकाणी विकसित म्हणजे लेखी पद्धतीसुद्धा त्या ठिकाणी विकसित केली पाहिजे की खर्चाची नोंद कशी करायची ते त्या ठिकाणी केलं पाहिजे. वस्तूच्या उत्पादनासाठी कमीत कमी खर्च त्या ठिकाणी लागला पाहिजे. म्हणजे कमीत कमी खर्चामध्ये वस्तूचं उत्पादन आपल्याला कसं करता येईल हे व्यवस्थापक वर्गाचं कसब आहे. की उत्कृष्ट जो व्यवस्थापक आहे तो हे तत्व या ठिकाणी अंगीकारतो असं टेलर म्हणतात. की त्याला हे माहिती आहे की कमी खर्चामध्ये अधिकाधिक उत्पादन आपल्याला कसं करता येईल. तर या ठिकाणी जर पुढे ते असं म्हणतात की जर एखाद्या क्षेत्रामध्ये एखाद्या कंपनीमध्ये खर्च अधिक असेल तर तो प्रयत्नपूर्वक कमी केला पाहिजे. तो खर्च का होतो आहे याची कारणं शोधून काढली पाहिजेत आणि ती दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे उत्तम पद्धतीनं खर्चाचं जे काही म्हणजे लेखी नोंदी त्या ठिकाणी केल्या पाहिजेत. कुठे किती प्रमाणामध्ये खर्च झाला हे आपल्याला काही क्षणामध्ये ती माहिती उपलब्ध करता आली पाहिजे. तर या पद्धतीनं कुशल खर्च आणि लेखा पद्धती हे तत्त्वसुद्धा टेलर या विचारवंतांनी आपल्या शास्त्रीय व्यवस्थापन सिद्धांतामध्ये सांगितलेलं आहे. पुढचं आहे प्रत्येक व्यक्तीचा अधिकाधिक विकास. हे टेलरच्या शास्त्रीय व्यवस्थापन सिद्धांताचं एक महत्त्वाचं तत्त्व आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल किंवा त्यांचा विचार हा अतिशय व्यापक होता. म्हणजे विकास करायचा हा फक्त कारखान्याचा किंवा त्या व्यवस्थापनाचा एवढाच विकास त्या ठिकाणी त्यांना अपेक्षित नाही. तर प्रत्येक व्यक्तीचा म्हणत असताना टेलर यांच्या या तत्वामध्ये ज्या क्षेत्रामध्ये ती कंपनी आहे, ते कारखाना आहे, त्या ठिकाणच्या सर्व लोकांचा विकास झाला पाहिजे असं त्यांचं मत आहे. व्यवसाय आणि कारखान्याच्या विकासासाठी कामगारांचाही अधिकाधिक विकास होण्याची आवश्यकता असते असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि यावर त्यांचा ठाम विश्वास होता. म्हणजे व्यवसाय आणि कारखान्याच्या विकासासाठी कामगारांचा अधिकाधिक विकास होण्याची आवश्यकता आहे. जर कामगारांचा विकास झाला तरच त्या ठिकाणी कारखान्याचा व्यवसायाचा विकास होईल. कारण त्या ठिकाणी काम करणारा प्रत्येक व्यक्ती हा कसा असेल, संपन्न असेल. आणि म्हणून या ठिकाणी कामगारांचा विकास म्हणजे त्यांचा कोणता विकास, तर तांत्रिक आणि आर्थिक विकास करणे होय. म्हणजे त्यांच्यामध्ये अत्याधुनिक टेक्नॉलॉजी जी आहे ती टेक्नॉलॉजी त्यांच्यामध्ये आली पाहिजे. नवनवीन गोष्टी कामगारांनी शिकल्या पाहिजेत. तांत्रिक, कारण या ठिकाणी तुम्ही जर टेलर पूर्ण या ठिकाणी वाचला तर तुमच्या लक्षात येईल की त्यांनी जे काही प्रयोग केलेले आहेत त्याच्यामध्ये त्यांनी फावड्याचा प्रयोग केला आहे, लोखंड वितळवण्याचा प्रयोग केला आहे. आता फावडे हे जर आपल्याला कामगारांची कार्यक्षमता वाढवायची असेल तर किंवा मग ते म्हणजे लांब दांड्याचे फावडे आणि आखूड दांड्याचे फावडे. आता या ठिकाणी
जे फावडे आहेत त्या फावड्याच्या माध्यमामधून जी जड वस्तू आहे ती वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वस्तू नेण्यासाठी या ठिकाणी त्याचा वापर केला जात होता। तर त्यांनी पाहिलं की जर समजा वस्तू हलकी असेल तर त्यासाठी कोणत्या दांड्याचे फावडे वापरायचे, लांब की छोट्या, आणि जड वस्तूसाठी कोणत्या वापरायचे, याचा त्यांनी स्वतः प्रयोग करून पाहिला। आणि त्यांनी सांगितलं की जर हलकी वस्तू असेल तर ती वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी आपण लांब दांड्याच्या फावड्यांचा वापर केला पाहिजे, आणि जर जड वस्तू असेल तर ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवण्यासाठी कमी लांबीची जी काही दांड्याची फावडे असतील तर त्यांचा वापर केला पाहिजे। कारण का तर लांब दांड्याचा जर आपण त्या ठिकाणी वापर केला तर त्यामुळं आपली जी काही ऊर्जा आहे ती ऊर्जा त्या वस्तूपर्यंत पोहोचणार नाही, की कारण त्याला जास्त बळ लागणार आहे। तर ते आखूड दांड्याच्या फावड्याच्या माध्यमामधून मात्र आपल्याला ते बल त्या वस्तूपर्यंत पोहोचवता येतं, आणि त्या माध्यमामधून ते आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवता येणं सहज आणि सोपं जातं, किंवा ते लवकर आपण ते काम करू शकतो। आता ह्या सर्व गोष्टींचा त्यांनी स्वतः अभ्यास केलेला आहे, आणि त्यामुळं त्यांनी कामगारांनी सुद्धा आपलं स्वतः त्या ठिकाणी त्यांनी पाहणी केली पाहिजे, स्वतःही त्या ठिकाणी विचार केला पाहिजे की आपल्याला कोणत्या पद्धतीनं जास्तीत जास्त या ठिकाणी मदत होऊ शकते काम करण्यासाठी, किंवा आपण आपल्यामध्ये आपली क्षमता कशी वाढवू शकतो, हे त्यांनी स्वतः त्या ठिकाणी म्हणजे आपलं अवलोकन करणं सुद्धा गरजेचं आहे। तर त्यांच्या कार्यक्षमतेमध्ये म्हणजे कामगार वर्गाच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ करून त्यांना जास्तीत जास्त मजुरी मिळविण्यायोग्य बनवणे, हे तर त्या ठिकाणी त्यांनी आपल्या या सिद्धांतामध्ये सांगितलेलेच आहे। याशिवाय आणखी जर समजा या ठिकाणी कारखान्यामध्ये कमी उत्पादन खर्च आणि उत्पादन खर्च कमी आणि मजुरी जास्त हे तत्त्व सांगितलेलं आहे। त्याचबरोबर ह्या तत्त्वाचा जर अवलंब केला तर ग्राहकांपर्यंत ती वस्तू जी आहे ती वस्तू कमी किमतीमध्ये त्यांना पोहोचवता येईल। म्हणजे जो कच्चा माल आहे त्याचा पुरेपूर वापर केला, कामगारांनी जास्त जलद गतीनं काम केलं, त्यांनी त्यांच्या पूर्ण क्षमतांचा वापर केला, त्यांचा पगार वाढेल, त्यांचा पगार वाढून त्यांना जास्ती पैसा मिळून सुद्धा या ठिकाणी कारखान्यामध्ये उत्पादित होणारा माल हा ग्राहकांना कमी म्हणजे त्याचं जे मूल्य आहे ते मूल्यसुद्धा अधिक वाढणार नाही, असं सुद्धा टेलर ह्या विचारवंतांनी मत मांडलेलं आहे। आणि त्यामुळं ते असं म्हणतात की त्या राष्ट्रामधील प्रत्येक व्यक्तीच्या विकासाला गती आपल्याला या शास्त्रीय व्यवस्थापन सिद्धांताच्या माध्यमामधून देता येऊ शकते। त्यामुळं प्रत्येक व्यक्तीचा अधिकाधिक विकास, राष्ट्राचा विकास होणार आहे। देशामधल्या प्रत्येक व्यक्तीला जर समजा त्या ठिकाणी 100 रुपयाची वस्तू 50 रुपयाला जर मिळत असेल तर निश्चितच त्या ठिकाणी त्याचे 50 रुपयाची बचत होणार आहे, म्हणजे त्याला ते 50 रुपये दुसऱ्या ठिकाणी गुंतवता येणार आहेत, दुसरी वस्तू त्याला त्या ठिकाणी किंवा अनेक इतर त्याच्या समस्या त्याला सोडवता येणार आहेत। आणि त्यामुळं या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीचा अधिकाधिक विकासाचं तत्त्व टेलर या विचारवंतांनी मांडलेलं आहे। आणि शेवटचं एक आपल्या या ठिकाणी सांगता येतं ते म्हणजे मर्यादित उत्पादनाऐवजी अधिक उत्पादन। म्हणजे कंपनीमध्ये पूर्वी जे पारंपरिक पद्धतीनं चालत आलेलं होतं की आपल्याला एवढंच उत्पादन करायचं, ठरवून दिलेलं तेवढंच करायचं, त्याच्यापेक्षा जास्त करायचं नाही, तर ही संकल्पना टेलर या विचारवंतांनी बदलली आहे। म्हणजे अल्प उत्पादनावरती पूर्वीचे म्हणजे टेलर यांच्या पूर्वीचे जे काही त्या ठिकाणी म्हणजे जी पद्धती होती ती पद्धती तशी होती, तर त्यांना मात्र ती पद्धती या ठिकाणी मान्य नव्हती, आणि म्हणून टेलर या विचारवंतांनी मात्र या ठिकाणी म्हणजे कमी उत्पादनाऐवजी अधिक उत्पादनाचं तत्त्व स्वीकारलेलं आहे। कंपनीने कधीही अल्प उत्पादनावरती समाधान न मानता जास्तीत जास्त उत्पादनावरती भर दिला पाहिजे, कामगारांचा विकास साधला पाहिजे आणि कंपनीचा नफा त्या ठिकाणी वाढवला पाहिजे, आणि यासाठी आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन करण्यावरतीच भर द्यावा लागेल, असं मत टेलर या विचारवंतांनी मांडलेलं आहे। तर या पद्धतीनं आपण हा जो टेलर आहे त्यांची जी काही व्यवस्थापनाची तत्त्वे आहेत ती तत्त्वे आपण या ठिकाणी पाहिलेली आहेत, आणि आजच्या या भागामध्ये आपली शास्त्रीय व्यवस्थापनाची तत्त्वे या ठिकाणी पूर्ण होतात। तर यानंतर टेलर या विचारवंताचा एक सिद्धांत आपल्याला पाहायचा आहे, तो म्हणजे मानसिक क्रांतीचा सिद्धांत जो आहे तो आपण या पुढील भागामध्ये पाहणार आहोत। तर आज आपण या ठिकाणी थांबूयात।
आपल्या सर्वांचे धन्यवाद. व्हिडिओ आपण व्यवस्थित पहा, समजून घ्या आणि जर का कुठं या ठिकाणी अडचणी येत असतील, कुठला भाग समजत नसेल तर आपण मला या ठिकाणी विचारू शकता. विचारण्यासाठी माझे विद्यार्थी मला डायरेक्ट फोन करू शकतात. ज्यांच्याकडे माझा नंबर नसेल ते या ठिकाणी यूट्यूबच्या माध्यमामधून सुद्धा कमेंट करून मला या ठिकाणी आपली जी काही प्रतिक्रिया आहे, जी काही समस्या आहे ती समस्या आपण सांगू शकता. मला जेवढं शक्य होईल तेवढं मी आपल्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करेन. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे धन्यवाद.